लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. तर आता इथे मानिनी म्हणते, "असं काय बघतेस काव्या?" तर आता इथे खूप भावुक झालेली असते बघा प्रेक्षक हो मानिनी. "हे स्वप्न नाहीये," असं म्हणते मानिनी. "स्वप्न तर वाटणारच ना मला काकू," असं म्हणते आता इथे काव्या. आणि ती खूप भावुक झालेली असते. "तुम्हीच मला पार्थपासून दूर केलं होतं," असं म्हणते आता इथे काव्या. "आणि मीच त्याच्याकडे जवळ त्याच्या घेऊन जाते तुला," असं म्हणते आता इथे मानिनी. "का?" असं म्हणते आता इथे काव्या. "तुमच्या मुलाला बरं वाटावं म्हणून हे करताय का?" असं म्हणते काव्या. "नाही करणार का गं?" असं म्हणते आता इथे मानिनी. "कुठलीही आई हेच करेल," असं म्हणते आता इथे मानिनी. "आणि मला हे मान्य आहे की माझ्या मुलाच्या सुखासाठी माझ्या ह्या मुलीला दुःख देण्याचा कुठलाही अधिकार नाहीये मला," असं म्हणते आता इथे मानिनी. रडत रडत म्हणते बघा प्रेक्षक आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या म्हणते, "काकू, काकू," असं म्हणते आता इथे काव्या. "स्वतःला असा त्रास करून घेऊ नका काकू," असं म्हणते आता इथे काव्या. "पण मला पार्थकडे घेऊन जायच्या आधी फक्त एकदा विचार करा. आत्ता मला तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जाल आणि," असं म्हणते काव्या, "तेवढंच थोड्या दिवसांनी मला विचाराल की घेतेस काय मुलाची काळजी? तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी मुलगा नाही आहे का?" असं म्हणते आता इथे काव्या. "तू पुरावा दे मला, सिद्ध कर," असं म्हणते आता इथे काव्या. "माफ करा काकू," असं म्हणते आता इथे काव्या. "पुरावे त्याच तो गोष्टींचे दिले जातात ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात," असं म्हणते काव्या. "जी गोष्ट माझ्या आयुष्यात नाहीच आहे त्याच्याबद्दल पुरावा कसा देऊ," असं म्हणते आता इथे काव्या. "नाही काव्या," असं म्हणते आता मानिनी. "मला पुराव्यांची गरज नाही," असं म्हणते आता इथे मानिनी. आणि आता ती रडते खूप. "नात्यांना विश्वासाची गरज असते," असं म्हणते मानिनी. तर आता ती खूप भावूक झालेली असते. "हे मीच म्हणायचे आणि," असं म्हणते आता इथे मानिनी, "आणि मीच विसरले," असं म्हणून खूप भावूक होते ती. "माहीत नाही का," असं म्हणते मानिनी. "कदाचित मैत्रिणीचं ऐकून हलक्या कानाची झाली मी," असं म्हणते आता इथे मानिनी. आणि आता मानिनी म्हणते, "खूप चुकीचं वागले गं मी तुझ्यासोबत. तुझ्यावर हात उचलला मी काव्या," असं म्हणून खूप रडते ती. "आय एम सॉरी," असं म्हणते आता इथे मानिनी. "मनापासून सॉरी," असं म्हणून खूप रडते आता इथे बघा प्रेक्षक हो मानिनी. "आणि हे मी फक्त माझ्या मुलाच्या बायकोला म्हणत नाहीये, मी काव्या देशमुखलाच म्हणते," असं म्हणते आता इथे मानिनी. आणि दोघी एकमेकांकडे बघतात. "आय एम सॉरी काव्या," असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता ती म्हणते, "आय एम रिअली व्हेरी सॉरी," असं म्हणते मानिनी आता. आणि काव्यासुद्धा बघते मानिनीला आणि तीही रडायला लागते. "मला पूर्णपणे माहिती आहे की माझं चुकलंय," असं म्हणते आता इथे मानिनी. "कदाचित तू जेव्हा आई होशील ना, तेव्हा तुला माझं मन कळेल," असं म्हणते आता हे मानिनी. "माझ्या मुलाच्या सुखासाठी नकळत खूप जणांना दुखावलंय मी," असं म्हणते आता इथे मानिनी. आणि आता ती खूप इमोशनल असते. "खरं सांगू का," असं म्हणते आता इथे मानिनी, "तुमच्या खोलीबाहेरून गेलं ना, तर कायम तुम्ही दोघे हमरीतुमरीवर आलेले असता आणि विशेषतः तू," असं म्हणते मानिनी. तर आता इथे काव्या हसते बघा प्रेक्षक हो. "आणि माझं काय बाई ऐकू आलं तर चुकीचे तुकडे जुळतात बुवा," असं म्हणते मानिनी. "पण काकू," असं म्हणते मानिनीला काव्या, "असे चुकीचे तुकडे जोडल्यावर नाती तुटतात ना," असं म्हणते आता इथे काव्या. आणि असं म्हणते आता इथे काव्या, "आपल्या बाबतीत तसंच काहीतरी झालंय," असं म्हणते काव्या. "ऑलमोस्ट मला मानच राहिला नाही, मला भानच राहिलं नाही. मी वेड्यासारखीच वागत गेले," असं म्हणते आता मानिनी. "मी खूप त्रास दिलाय तुला काव्या," असं म्हणते आता ती. "तुला पार्थपासून दूर केलं. तू पार्थच्या आयुष्यातून कायमची निघून जा," असंही म्हणाले, असं म्हणते आता इथे मानिनी. "आगीत उडी सुद्धा तुला वाचवण्यासाठी, पण मी तुला ब्लेम केलं. तू त्याला प्रेमाने फ्रूट सॅलड घेऊन आली होतीस, ते सुद्धा मी फोडलं," असं म्हणून रडायला लागते मानिनी. "खूप खूप चुकीचं वागले मी," असं म्हणते मानिनी. "मला मान्य आहे," असं म्हणते आता इथे ती. "हो, तू किती प्रेम करत होतीस पार्थवरती आणि मी तुकडे करत गेले तुझ्या प्रेमाचे," असं म्हणते आता इथे मानिनी. "माझ्या ह्या वागण्यासाठी देव मला शिक्षा नक्की करेल," असं म्हणते मानिनी. "पण मी हात जोडते, मी विनंती करते," असं म्हणते आता इथे मानिनी. "तुझी आई समजून मला माफ करशील," असं म्हणते आता मानिनी. आणि आता भीक मागते बघा प्रेक्षकात ती काव्यासमोर. "प्लीज माफ कर मला," असं म्हणते आता इथे मानिनी. "हे सगळं विसरू शकशील का प्लीज," असं म्हणते मानिनी. असंही नंदिनीला कधीच करणार नाही बघा प्रेक्षक मानिनी. "खरंच विसरू नाही शकणार मी," असं म्हणते काव्या. "असं नको म्हणूस ग," असं म्हणते मानिनी रडत रडत. "तुला हवी ती शिक्षा दे, खरंच शिक्षा तर देणारच आहे," असं म्हणते इथे काव्या. आणि हात जोडून थांबलेलीच आहे बघा प्रेक्षक मानिनी समोर. "माझी आई नेहमी म्हणते," असं म्हणते काव्या, "तोंडावर साखर ठेवली तर आपल्या मनातली कटुता गेलीच पाहिजे," असं म्हणते काव्या. "उद्या नाश्त्याला तुमच्या हाताचा गोड प्रसाद द्याल का तुम्ही," असं म्हणते आता इथे मानिनीला काव्या.
तर आता इथे माळिनी म्हणते हो आणि मुंडी हलवते ती. तर आता इथे ती लाड करते बघा प्रेक्षक हो काव्याचे. तर दोघी खूप भावूक झालेले असतात इथे आणि दोघी एकमेकांना मिठी मारतात आता. आणि आता खूप छान सीन दाखवलंय, इमोशनल सीन दाखवले आणि माळिनी तिला जवळ घेऊन रडते आता आणि आपले अश्रू पुसून घेते ती. थँक्यू असं म्हणते आता इथे माळिनी. चल चल आता असं म्हणते माळिनी. पार्थकडे जाऊया असं म्हणते माळिनी. त्याला सरप्राईज देऊया. त्याला खूप छान वाटेल असं म्हणते माळिनी. तर आता इथे माळिनी हात पकडून काव्याला घेऊन येत असते आता पार्थच्या खोलीत. तर आता इथे पार्थ म्हणतो तुमच्या आठवणीत तुमचं चित्रही काढलं असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे तो तिच्या चित्राला बघत असतो आणि म्हणतो तुम्ही नसता ना काव्या तेव्हा मी ह्या 2.0 काव्याशी बोलेल. काव्या 2.0 असं म्हणतो आता इथे काव्याला आता पार्थ त्याचं चित्र बघून. तर आता इथे काय गोड नाव आहे ना असं म्हणतो तो. तर आता इथे माळिनी घेऊन येत असते काव्याला आता पारच्या खोलीकडे. काव्य असं म्हणत होता इथे पार तुम्ही परत ह्या खोलीत कधी येणार असं म्हणत असतो तो त्या चित्राला म्हणजेच काव्या 2.0च्या चित्राला. तर आता इथे तो म्हणतो युनिवर्स असं म्हणतो तो आम्हाला लवकर ह्या रूममध्ये एकत्र आण यार असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता ते चित्राशीच बोलत असतो बघा तो. तर आता इथे काव्याला आणलेले असते माळिनी आणि आता ती त्या पार्थच्या खोलीसमोर आणून थांबवलेली असते तिला. काव्या 11:11च्या ठोक्याला तुमच्याकडे जेव्हा मी बघतो तेव्हाच मला सगळं मॅजिकल वाटतं असं म्हणतो होता इथे तो ते चित्राला बघून. तर तेवढ्याच आता इथे माळिनी आणि काव्या येतात दरवाजाकडे. एकदा तरी आम्हाला एकत्र आण ना असं म्हणत होता तो युनिव्हर्सला. आणि आता तो तिचा फोटो बघून त्याच्यावर हात फिरवत असतो. तर आता इथे तेवढ्यातच दरवाजा उघडतो आणि काव्याला घेऊन आलेले असते बघा प्रेक्षक हो माळिनी त्याच्या खोलीमध्ये बॅग सकट. तर आता इथे पार्थच्या तोंडावर खूप हसू असतं आणि काव्याच्या तोंडावर तर विचारूच नका. तर आता इथे पार्थ येतो आणि आता इथे काव्या सुद्धा आत येते आणि एकमेकांना टक लावून बघतात ते. आणि आता त्यांची नजर काढते इथे माळिनी. तर आता दोघे खूप खुश असतात आनंदात असतात बघा प्रेक्षक हो इथे. तर आता इथे जीवाला दाखवलंय. तर आता इथे जीवा कसं मिठी मारलेलं असताना नंदिनीला आता त्या उंदरामुळे ते सगळं आठवतं त्याला आणि आता तो ते आठवण करून सगळं हसत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला तेवढ्यातच कॉल येतो आता. तर आता तो बघतो कोणाचा कॉल आलाय म्हणून. तर आता इथे जीवा बघतो कोणाचा कॉल आहे. तर आता तो कॉल घेतो. काय रे जीवा असं म्हणत होता इथे भास्कर. उतरली का मस्ती तुझी असं दारू पिऊन म्हणत असतो बघा प्रेक्षक हो भास्कर. माझ्यावर हात उगारतो. आता बघ तुला नाही तुला सरळ केलं तर बघ असं म्हणत होता इथे भास्कर. तर आता इथे जीवा म्हणतो कशाला फोन केलास तू मला. तर आता इथे भास्कर म्हणतो केलास असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागतो होता भास्कर. आऊ काका भास्कर काका हा फिवर उतरला वाटतं तुझा असं म्हणतो भास्कर. एनिवे मी तुला आठवण करून द्यायला फोन केला होता असं म्हणतो भास्कर. आता फक्त 6 दिवस उरले असं म्हणतो भास्कर. नाही म्हणजे आजचा दिवस तर गेला असेल हे असेच पुढचे 6 दिवस सुद्धा जातील असं म्हणतो भास्कर. जातील ना असं म्हणत होता इथे जीवा. 6 दिवसही जातील आणि तुझ्या हातून ती जागाही जाईल असं म्हणत होता इथे जीवा. ओ आय सी असं म्हणतो भास्कर. म्हणजे ती जागा तू परत घेणार आहेस का असं म्हणतो भास्कर. त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार आहेस तू चोरी करणार की काय असं म्हणतो भास्कर. चोरी करायची सवय अरे तुला आहे अरे म्हणूनच तर माझी आयडिया चोरलीस ना असं म्हणत होता इथे जीवा. आणि चोऱ्यांची काळजी जिव्हाळ्याला असते हिराच्या खाणीला नाही असं म्हणत होता इथे जीवा. 1000 आयडिया पैदा करू शकतो मी आजच्या कळल्या का असं म्हणतो जीवा. ती आयडिया ना माझ्याकडून तुला भीक आहे भीक घेऊन जा चल असं म्हणतो जीवा. असं म्हणतो इथे भास्कर. भिकारी कोणाला म्हणतो रे तू असं म्हणतो भास्कर. तुला बोललो रे असं म्हणतो इथे जीवा. म्हातार्या असं म्हणतो तो. कळलं काय. अरे केस पांढरे झाले तुझे एक पैशाची अक्कल नाही रे तुला अजून हा असं म्हणतो जीवा. असं म्हणतो भास्कर. अक्कल तुला असती ना तर ज्या पेपरवर तू सही केलंस ना त्या पेपरवर दुसरा चिकटवला आहे तुला कळलं असतं बेक्कल असं म्हणतो आता इथे भास्कर. तर आता इथे तो एक्सपोज होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा म्हणतो काय म्हणजे तू फ्रॉड केला होतास असं म्हणतो जीवा. हो असं म्हणतो आता इथे भास्कर. मी असं फसवलं तुला असं म्हणतो आता इथे भास्कर. पण तू बिनडोक बेअक्कल असं म्हणतो भास्कर. तुला सांगू का जीवा तुला कोणीही विकून खाईल रे. मला कोणी विकून खाईल की मी खाऊन खाऊन जाईल हे येणारे 6 दिवस ठरवतील असं म्हणत होता इथे जीवा. म्हातारे असं म्हणत होता तो भास्करला. चिअर्स असं म्हणत होता इथे जीवा. आणि आता तो ठेवतो बघा प्रेक्षक फोन. तर आता भास्करला खूप भीती वाटते. आता त्याला खूप विचार येतात ह्याला कसं कळलं की हा मी दारू पितोय असं म्हणतो भास्कर. आता तुझी दारू उतरणार असं म्हणतो आता जीवा. मला फसवलंस ना आता मी तुला फसवेन असं म्हणतो आता इथे जीवा. तुझा डाव तुझ्यावरच उलटवेन असं म्हणतो आता इथे जीवा. हा असं म्हणतो होता जीवा. आता माझा सगळा गिल्ट गेला असं म्हणतो जीवा. नाव जीवा इज ऑन असं म्हणतो होता तो. आता मी तुला दाखवेन तू कुणाशी पुंगा घेतलास ते असं म्हणतो होता इथे जीवा भास्करला. तर आता इथे परत पार्थ आणि माळिनी आणि काव्याला दाखवले. तर तिथे माळिनी म्हणते पार्थ
तो आता थांबलेला असतो ना समोर, आता काव्याला बघत राहता माणिनी त्याचा हात घेते आणि काव्याच्या हातात देते. आजपासून काव्या इथेच ह्याच खोलीत राहील असं म्हणते आता इथे माणिनी. तर खूप खुश होतो बघा प्रेक्षक पार्थ. तर आता तो म्हणतो तुम्ही ह्या रूम मध्ये राहणार आहात असं म्हणत होता तो. नाही असं म्हणते आता काव्या. एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाणं छंद आहे माझा असं म्हणते ती. मेरी बिल्ली मेरी क्यों म्याऊ असं म्हणत होता इथे पार्थ. बिल्ली म्हणाल असं म्हणते आता काव्या. हो तुम्ही आता फिस्कारलात कळलं. तुम्ही खरंच या रूम मध्ये आलात असं म्हणतो पार्थ. बघितलं असं म्हणते काव्या. फिस्कारल्याशिवाय तुमच्या ह्या लाडक्या मुलाला कळतच नाही की रिअलाइजच नाही होत आहे की मी इथे आले असं म्हणते काव्या. हो असं म्हणते माणिनी. माणिनी काकू असं म्हणते काव्या. ह्या आधी सुद्धा मी सुद्धा इथे येऊन बसले होते अभ्यासाला, तेव्हा तुझं सुद्धा त्यांचं तेच चाललं होतं. मला भास होत आहेत की काय, मला भास होत आहेत की काय असं म्हणते आता काव्या. काव्य असल्याचा भास होतोय का मला असं म्हणतो पार्थ. आणि तो तेव्हा कसे तिची केस पाठीमागे गेलं असं त्याला आठवतं. आणि कसं काव्या म्हटलेली असते मी इकडेच आहे तुम्ही काय करताय पार्थ असं म्हटलेली असते. तर त्याला कळलेलं असतं ना की हा भास नाही रिअल असतं म्हणून. तर आता त्याला आठवतं ते की आता आपण भास नसेल ना असं म्हणून त्याला प्रश्न पडलेला असतो बघा प्रेक्षक मनात. काय चाललंय तुमचं असं म्हणते काव्या. तुम्ही खरंच चाललात असं म्हणतो आता पार्थ. खरं आहे असं म्हणतो पार्थ. तुझी सून आहे ना सर करून घरातून निघून जाते, बरं परत येणार आहे नाही येणार आहे तेही नाही सांगत असं म्हणतो पार्थ. आता मला कासून म्हणणार असं म्हणते आता काव्या. सॉरी असं म्हणतो पार्थ. मांजर असं म्हणतो तो. आल्या आल्या ऑफिस करायला लावू नका मला असं म्हणते काव्या. अरे हो हो थांबा असं म्हणते आता माणिनी. तुम्ही दोघं तर सुरूच झाला, मी आहे इथे अजून असं म्हणते माणिनी. मी गेले की मग फिस्करा काय ते असं म्हणते माणिनी. तुला नाही जाऊ देणार, तू आहेस तोपर्यंत जे जे म्हणायचं आहे म्हणेल, नेत्र डेंजर आहे असं म्हणतो पार्थ. तसं नाही आहे पार्थ असं म्हणते माणिनी. उलट काव्या तुझ्या बरोबर असली ना असं म्हणते माणिनी तर तरीच तू सेफ आहेस असं म्हणते माणिनी. खरंच माझ्या सत्यवानाची सावित्री आहे काव्या असं म्हणते आता इथे माणिनी. आणि आता ती खूप खुश होते बघा प्रेक्षक दोघांना बघून. असेच एकमेकांना जपा असं म्हणते माणिनी. एकमेकांवर जीव लावा असं म्हणते माणिनी दोघांना. पार्थ आणि काव्याला. हो आई पण काव्या इथे आल्यात हा चमत्कार कसं काय झाला असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे त्याला काय उत्तर द्यायचं समजतच नाही माणिनीला. तर आता काव्या म्हणते माणिनी काकू ऐका ना, देशमुखांना खूप प्रश्न पडतायत आज. मी काम करते असं म्हणते काव्या. जाते परत असं म्हणते ती. ए कुठे जाताय असं म्हणून पार तिचे कपडे वगैरे ठेवलेली जो बॅग असते ना तो घेतो आता ओढून. तर आता इथे कुठे चाललाय म्हणतो तो. तुमच्या दोघीतला आता वनवास संपलाय असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्या आहेत असं म्हणतो होता तो. हे बघून बरं वाटलं मला असं म्हणतो होता इथे तो. तर आता इथे माणिनी म्हणते माझ्याच डोळ्यात धूळ गेली होती असं म्हणते माणिनी. तर आता इथे ती म्हणते की आता मला स्वच्छ दिसतंय असं म्हणते ती. आणि आता लाड करते ती काव्याचे. आता परत असं काय होणार नाही पार्थ असं म्हणते आता इथे माणिनी. ओके असं म्हणतो तो. आणि आता लाड करतो तो परत माणिनीचे. अरे बायको समोर असे आईला मिठीत घेऊ नये असं म्हणते आता इथे माणिनी. बायकोला जेलच वाटू शकतं असं म्हणते आता इथे माणिनी. चल येते असं म्हणते माणिनी. आणि आता इथे ती निघून जाते तिथून बघा प्रेक्षक. आणि दरवाजा लावून घेते आता माणिनी. तर आता इथे खोलीमध्ये असतात पार्थ आणि काव्या आणि एकमेकांकडे बघत असतात ते. तर आता इथे आत येऊन बसलेले असते काव्या. तर आता इथे ती बघते की तिचं चित्र काढलेलं असतं ना पार्थने. आता ती बघते आता त्या चित्राकडे काव्या. तर आता इथे पार्थ येतो तिकडे. तर आता काव्या ते चित्र आपल्या हातामध्ये घेते. माझं चित्र असं म्हणते आता इथे काव्या. माझं चित्र असं म्हणून खुश होते ती. मी कुणी काढलं असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ म्हणतो मी. तुम्ही काढलं माझं चित्र असं म्हणते काव्या. असं म्हणतो होता इथे तो. भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहे मी असं म्हणतो होता इथे पार्थ. एवढं तर जमणारच ना मला असं म्हणतो होता इथे पार्थ. कसं वाटलं असं म्हणतो तो. सुंदर आहे असं म्हणते आता इथे काव्या. नाक डोळे सगळे परफेक्ट जमले की तुला असं म्हणते काव्या. फिस्कारण सुद्धा काढणार होतो पण सिरियसली असं म्हणते आता इथे काव्या. तर आता दोघे हसतात बघा प्रेक्षक. हो पण मांडलं बरं हा तुम्हाला असं म्हणते आता काव्या. कमालीचे आर्टिस्ट आहात तुम्ही देशमुख असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणत होता इथे तो. पण मला एक गोष्ट सांगा असं म्हणते काव्या. का काढलं तुम्ही हे चित्र असं म्हणते आता इथे काव्या. का असं म्हणतो पार्थ. का काढला म्हणजे वेळ जात नव्हता माझा असं म्हणतो तो. आणि तुम्ही सध्या ह्या रूम मध्ये नव्हता ना असं म्हणत होता इथे पार्थ. जर म्हटलं असं काहीतरी करावं की तुम्ही माझ्या समोर नसतानाही समोर असल्याचा फील येईल असं म्हणत होता इथे पार्थ. मग काय उचलली पेन्सिल आणि तुम्हाला आठवण करून चित्र काढलं हे असं म्हणत होता इथे पार्थ. जेव्हा जेव्हा तुम्ही आता माझ्या समोर नसाल तेव्हा ही काव्या 2.0 कायम माझ्या समोर असेल असं म्हणतो होता इथे पार्थ. आवडली का माझी काव्या असं म्हणतो पार्थ. तुमची असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो म्हणजे स्केच असं म्हणतो पार्थ. स्केच आवडलं असं म्हणतो तो. छान आहे असं म्हणते आता इथे काव्या. माझ्यापेक्षा तरी गोडच आहे तुमची ही काव्या 2.0 असं म्हणते आता इथे काव्या. अरे असं म्हणते माणिनी. आला तुम्ही असं म्हणते माणिनी. आता विक्रमला आला का माझं सरकार असं म्हणतो होता विक्रम. कुठे होता इकडे एवढा उशीर असं म्हणतो होता विक्रम. 2 पक्षांमध्ये युती करायला गेलो होतो असं म्हणते आता इथे माणिनी. काय सांगताय असं म्हणतो होता विक्रम. आणि आता तो हसायला लागतो. हल्ली आमच्यासारख्यांना काय अंदाज येत नाही बुवा असं म्हणत होता तो.
तर आता मानिनी म्हणते माझा सोडा हो, तुम्हाला सांगा तुम्हाला यायला उशीर का झाला असं म्हणते मानिनी. अगं पार्थ ऑफिसमध्ये नसतो ना असं म्हणत होता इथे विक्रम, त्यामुळे जरा ताण येतोय असं म्हणतो तो. तर आता इथे मानिनी म्हणते माझा पोर बरा होईस तोपर्यंत तुम्ही जरा ताण घ्या असं म्हणते मानिनी. पण म्हणू आज बरं कोण माहिती होतं भेटलेलं दामले मॅडम आठवले असं म्हणतो विक्रम. आठवलं असं म्हणते ती. तुला पास करण्यासाठी मी ज्यांच्याकडे फुले घेऊन जायचो असं म्हणतो विक्रम. मग नापास होणार होते का मी असं म्हणते आता इथे मानिनी. माझ्या प्रेमात अखंड बुडालेले होतीस ना, त्यामुळे अभ्यास केला नव्हतास तू असं म्हणतो विक्रम. काही आठवत नाहीये तुम्हाला, लक्षातच नाहीये तुमच्या. खरं काय ते सांगा असं म्हणते मानिनी. खरं सांग कारण हेच होतं की असं म्हणतो आता विक्रम. ते जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला जेवायलाच देणार नाही असं म्हणते आता इथे मानिनी. हे झालं नव्हतं खरं सांगा असं म्हणते मानिनी. काय झालं का म्हणताय तुम्ही एवढं असं म्हणते आता इथे नंदिनी. तुझी सासू झाले म्हातारी, 1 वर्ष फेल काय झाली तिला आठवत सुद्धा नाही असं म्हणतो आता विक्रम. तुम्ही काहीतरी उगाच सांगताय असं म्हणते मानिनी. भलतं काहीतरी सांगू नका असं म्हणते मानिनी. हेच तर खरं कारण नव्हतं. तुला सांगतो नंदिनी तुझी सासू आहे ना माझ्या प्रेमात इतकी बुडाली होती ना त्यावेळेला, हे कारण नव्हतं असं म्हणते मानिनी. अगं नाही का नंदिनी असं काही झालं नव्हतं तुला मी सांगते यांना का आठवत नाही असं म्हणते मानिनी. पण तुम्ही फेल कशा झाला तसं म्हणते नंदिनी. ग फेल झाले नव्हते असं म्हणते मानिनी. काय झालं होतं फायनल इयर होतं आणि माझी आजी जरा सिरियस होती म्हणून आम्ही सगळे आजीच्या घरी आजोळी गेलो होतो सांगलीला. बरं जाताना मी विक्रमना सांगून गेले होते की फायनल परीक्षेची तारीख कळली की लगेच मला सांगा. तर आता मला तारीख कळल्यावर मी लगेच कळवलं की तुला असं म्हणते विक्रम. हो तर ज्युनियर कॉलेजच्या फायनलची तारीख मला कळवली आहे की नाही असं म्हणते मानिनी. म्हणजे माझी जेव्हा परीक्षा होती तेव्हा मी गावी होते आणि मी माझ्या दृष्टीने माझी परीक्षा देण्यासाठी इथे आले तेव्हा ज्युनियर कॉलेजची परीक्षा होती असं म्हणते मानिनी. म्हणजे अख्खं वर्ष या गेलं असतं ना माझं असं म्हणते मानिनी तुमच्यामुळे. खूप वाळती खाल्ली होती मी असं म्हणतो विक्रम. म्हणजे आपण काय वाचतोय काय बघतोय काय कळतोय ह्याचं भानच नव्हतं यांना असं म्हणते मानिनी. हो हो पण आताच्या वेळेसारखं मोबाईल नव्हते ना त्यामुळे मला तारीख कळल्या कळल्या हिच्याशी बोलता येईल फोनवरती म्हणून उत्साहाने मी चुकीची तारीख बघितली असं म्हणतो विक्रम. पण तुम्ही सॉलिड भडकला असाल ना आई असं म्हणते आता नंदिनी. महिनाभर बोलत नव्हती माझ्याबरोबर असं म्हणतो विक्रम. तर आता तो म्हणतो नंतर फायनल एक्झामला मीच तिला मदत केली असं म्हणतो विक्रम. म्हणजे री एक्झाम द्यायला लावली तिला जेस होतो ना कॉलेजचा असं म्हणतो आता विक्रम. त्यावेळेला आमच्या प्रिन्सिपल होत्या दामले मॅडम त्यांच्याशी बोललो 1 वर्ष क्लिअर केलं त्यांनी असं म्हणतो आता इथे विक्रम. मग तेव्हा तरी माफ केलं का बाबा ना असं म्हणते नंदिनी. हो हो असं म्हणते मानिनी. माफ केलं मी कारण या चाप होती ना त्यांची, त्याने का मुद्दाम केलं नाही असं म्हणते मानिनी. त्यांच्या हातून चुकून घडलं होतं हे सगळं असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंदिनी विचार करायला लागते. शेवटी विक्रम माझं कायमचं नुकसान होऊ देणार नाहीत, काहीतरी मार्ग काढतील आणि जे माझं आहे ते मला मिळवूनच देतील याची खात्री होती ना मला असं म्हणते मानिनी. तर आता नंदिनीला आठवायला लागतं जीवाने पण असं चूक केलेली म्हणून. तशी खात्री तुला आहे ना माझ्याबद्दल तशी सगळ्यांनी बाळगावी असं म्हणतो आता विक्रम. जशी तुला जीवाबद्दल आहे असं म्हणते आता मानिनी नंदिनीला. बरं सरकार असं म्हणतो आता विक्रम. जेवायला काही मिळणार? तर आता काय करणार आठवत नाही तुम्हाला काही? कमाल झाली बाई तुमची असं म्हणते मानिनी आणि ती घेऊन जाते आता त्याला. तर आता इथे नंदिनीला आठवतं प्रत्येक पाऊल मी विचार करून ठेवून फक्त एकदा चान्स दे असं म्हटलेलं असतं ना जीवा. तर आठवतं आता तिला. शेवटी काय विक्रम माझं कायमचं नुकसान होऊ देणार नाहीत, काहीतरी मार्ग काढतील आणि जे माझं आहे ते मला मिळवूनच देतील असं म्हटलेली असते ना मानिनीची खात्री होती ना मला असं म्हणते ती. तुझी खात्री असलीच पाहिजे आपल्या माणसावर असं म्हणतो आता विक्रम. तर आता आजचा भाग इथे समोर बघूया तर एकामध्ये काय काव्या तू पारच्या रूम मधून कशी आलीस असं म्हणते रम्या. ब्रेकिंग न्यूज असं म्हणते काव्या. मी माझ्या रूम मध्ये परत आली आहे रम्या असं म्हणते आता इथे काव्या. डायनिंग टेबलवरती देशमुखांसाठी पाणी घेऊन जाते असं म्हणते आता काव्या. तर तेवढ्यातच आता तिला जीवा आलेला दिसतो बघा प्रेक्षक. नाही नाही त्यांचं आता काही सुरू नाही असं म्हणते मानिनी. अगं मानिनी मला सांग तिला हे सगळं करताना कुणीतरी पाहिलंय का असं म्हणते आता इथे ती मानिनीची मैत्रीण. तर आता इथे काव्या आणि जीवा एकमेकांसमोर असतात आणि आता पुढे काय होणार आहे काय माहित बघा प्रेक्षक. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेटसाठी.